आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता संतोषना फोन लावत असतो विश्वाच्या फोनवर, पण विश्वा काही केल्या कॉल रिसीव्ह करत नसतो. विश्वा कॉल रिसीव्ह करत नसतो ना, त्यामुळे आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. काय करावं काही सुधरत नसतं. त्यातच आता लक्ष्मीला टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच तिकडनं आता धावतच विश्वा आणि जानू घरी आलेले असतात. जानू आणि विश्वाला सोबत आलेलं बघून ना तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटत असतं, नाहीतर खूपच जास्त टेन्शन आता आलेलं होतं. काही केल्या सुधरत नसतं की काय करायचं ते. आता जानू आल्या आल्या तिला प्रश्न विचारायला सुरुवात होते. जानूला आता विचारलं जातं, काय गं तू कुठे होतीस आणि काय झालं होतं, एवढा वेळ तू कुठे गेली होती. पण जानू आता काही झालं तरी खरं काही सांगत नसते की ती कुठे गेली होती आणि या सगळ्या काही गोष्टी. आणि म्हणूनच मग आता जानूला सगळीजणं म्हणत असतात की काय घडलं होतं ते जरा सांगशील का. तेव्हा जानू सांगत असते की काही नाही, प्लीज ना, आज माझं आता हा प्रोग्राम आहे, मग का का तुम्ही मला आता सगळेजणं प्रश्न विचारून भंडावून सोडता आहात. तेव्हाच लक्ष्मीला वीणासुद्धा समजावते आणि आई आता राहू दे ना, नको ना तिला जास्त प्रश्न विचारू, जे काही आहे ते आपल्यासोबत आहे ना ती, मग नका तिला एवढा लोड देऊ, असंही बोलून आता कसंबसं समजावलं जात असतं. तेव्हाच लक्ष्मी म्हणत असते, पण तू बघितलंस ना तिने कसं केलं ते, तिला काय गरज होती हे सगळं काही करायची. हां, कुठे गेली होतीस गं जानू. पण आता जानू म्हणते की चला ना, आता उशीर होतोय ना, उगाच कशाला ना एवढा वेळ, त्यापेक्षा आपण पटकन जाऊया ना, असं बोलून ती आता सगळ्यांना सांभाळून घेत असते. जेव्हा आता ती सगळ्यांना सांभाळून घेते ना, सुद्धा लक्ष्मीचे प्रश्न काही सुटत नसतात. लक्ष्मी एकावर एक प्रश्न आता करतच राहते. लक्ष्मी आता म्हणत असते, पण तेव्हाच ना सिंचना म्हणते की चला आता आपण आलोच आहोत सगळीजण एकदम, तर आता कॉफी पिऊया का, कॉफी पियाला तर कसं बरं वाटेल ना, असंही आता बोललं जात असतं. आणि मग काय, या सगळ्या काही जेव्हा गोष्टी बोलल्या जातात तेव्हा कुठे जाऊन सगळ्यांचंच सगळीकडे लक्ष डायवर्ट होतं. पण आता मुद्दामूनच सिंचनाने म्हटलेलं असतं. पण लक्ष्मी म्हणत असते की जानू, पुन्हा असं सोडून जाऊ नकोस, तू सोडून गेलीस ना की सगळंच अगदीच ना हरल्यासारखं वाटतं. 7 वर्षामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ते आपल्या समोर आहेत, तू सुद्धा बघतेस ना, मग ह्या सगळ्या काही गोष्टी आठवल्या ना तरीही त्रास होतो. म्हणूनच तुला सांगतोय आम्ही, असं पुन्हा काही करत जाऊ नको, असं बोलून आता तिला ओरडलं जातं. तेव्हा जानू म्हणत असते की आता तुम्ही सगळीजणं माझ्यासोबत आहात ना, तर मला काही होणार नाही, नका काळजी करू तुम्ही सगळीजणं, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून जेव्हा शांत केलं जातं ना, तेव्हा कुठे जाऊन आता सगळीजणं आता आपापल्या कामाला लागतात. दुसरीकडे मात्र आता या रमा आणि त्याचसोबत या आरवच्या गप्पा सुरू असतात. आरव तिला म्हणत असतो की माझ्या आईचं ना लग्न आहे. काय, तुझी आई लग्न करते, कशासाठी काय, या सगळ्या गोष्टींना विचारत राहतो. मग तेव्हाच ती आता त्याला सांगत असते की बघ ना, तू किती नशीबवान आहेस की तुझ्या आईला लग्न करायला भेटते आणि त्यासोबत तू ह्या लग्नातसुद्धा सहभागी राहणार आहेस, म्हणजेच माझ्या तर आईबाबाच्या लग्नातसुद्धा मी नव्हते. मग तेव्हाच ना तू खरंच खूप लकी आहेस, असंही आता ती त्याला बोलत असते. तेच दुसरीकडे मात्र आता त्यांच्या गप्पा रंगत चाललेल्या असतात. तेव्हाच तो तिला म्हणत असतो की तू तर मला सांगितलंच नाहीस की हा नंबर कोणाचा आहे तो. तेव्हाच ना रमा त्याला सांगत असते की हा नंबर खरं तर ना एका माणसाचा आहे, म्हणजे आमच्या घरात एक माणूस आलाय त्याचा आहे, पण माझी आई म्हणते की तो माझा बाबा आहे. अगं तुझा बाबा आलाय, मग तो इतके दिवस कुठे होता तेच तर माहीत नाही ना. माझी आई म्हणते आउट ऑफ होता, पण त्यातसुद्धा काहीतरी गडबड वाटते. दुसरीकडे आनंदीने आता सांगितलेलं असतं की झालंय, पैसे कॅशमध्ये घेतलेले आहेत आणि पुढचं जे पेमेंट आहे ते आता सगळं काही ते ऑनलाईन करणार आहेत किंवा चेकने करणार आहे, त्यामुळे टेन्शनचं कारण नाही, असंही आता तिने सांगितलेलं असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा मात्र आता ती थोडी डिस्टर्ब असते फोन ठेवल्यानंतर. कारण आहे ना तिला बरोबर या संतोषचा स्वभाव माहिती होता आणि त्याला ती ओळखून होती. म्हणूनच तर मग आता ती म्हणत असते की
आता या मामावर विश्वास ठेवून उपयोग नाही. हा मामा पैशांसाठी काही करू शकतो, पक्का चापलूस आहे असंही आता ती म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की काही ज्या लाईटिंगच्या माळा असतात ना, त्याचं डेकोरेशन राहिलेलं असतं. मग तेव्हाच ना इथे आनंदी येते आणि आनंदी म्हणत असते की तुम्ही ते मला लाईटिंगचं डेकोरेशन दिलंच नाही. मग तेवढ्यातच ते डेकोरेशनसुद्धा दिलं जातं. मग पटकन त्या डेकोरेशनच्या तयारीला लागते. विश्वाला आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात की बाबांबद्दल मी आता सांगू तरी काय, म्हणजे कसं सांगू, काहीच कळत नाही आहे. मग तेव्हाच ना त्याने आता त्याच्या बाबांनासुद्धा कॉल केलेला असतो आणि जेव्हा तो आता बाबांना कॉल करतो तेव्हा आता बाबांना तो म्हणत असतो की बाबा तुम्ही कुठे आहात. खरं तर त्याला त्या लग्नाबद्दल बोलायचं होतं, पण कसं बोलायचं, कुठून सुरुवात करायची ना, हे काही केल्या कळत नसतं. मग आता तो बाबांना बोलत असतो की जान्हवीचं लग्न ठरलं आहे. तर दुसरीकडे त्याचे बाबा म्हणजेच इथे जानूचे मामा जे आहेत ते म्हणत असतात की चल, एका अर्थी बरंच झालं लग्न ठरलं आहे ते, म्हणजे काळजीचं कारण नाही. मग आता तू माझं ऐकलंस, तू तिचा नाच सोडलास, ते एक बरं झालं. हेही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना बाबा तुम्ही असं का म्हणताय, असं बोलू नका ना. अरे असं बोलू नका म्हणजे जे खरं आहे तेच तर मी बोलते ना तुला. अरे पण तू ना या सगळ्या फंद्यात पडत नाही आहेस ना, ते एका अर्थी बरंच झालं. नाहीतर काय घडलं असतं ना, तोही विचार कधी कधी करवत नाही. हे आता बोललं जात असताना विश्वाला आता कळतं की आपण आता बाबांशी बोलून उपयोग नाही आहे. आणि जर बाबांना आपण सांगितलं की आपल्याला हे लग्न करायचं आहे तर बाबा पुन्हा यामध्ये आडकाठी आणतील, ते लग्न होऊ देणार नाही, हे सुद्धा माहिती असतं. आणि म्हणूनच मग आता विश्वा फक्त म्हणतो की मला कामाचं थोडं टेन्शन आहे. पण आता विश्वाचे बाबा त्या विश्वाला सावरत असतात आणि कामाचं टेन्शन वगैरे काही घेऊ नको असं म्हणतात. तेव्हाच ना आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की विश्वा जेव्हा फोनवर बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता ते सगळं काही बोलणं जे आहे ते बाहेर उभं राहून लक्ष्मीने ऐकलेलं असतं. लक्ष्मीने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळेच ना आता मात्र क्लिअर झालेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता ती येते. इथे आता कसंबसं त्याने फोन ठेवलेला असतो. तो जसा आता फोन ठेवतो ना, तसं मात्र आता इकडे लक्ष्मीने हे बोलणं ऐकलेलं असतं. लक्ष्मीने हे बोलणं ऐकल्यामुळेच ना आता लक्ष्मी विचार करते की आता ह्याला आपण विचारूया. फोनवरचं बोलणं तिने ऐकल्यामुळे ना आता लक्ष्मी त्याला म्हणत असते की काय काय चाललं आहे तुझं. मग तेव्हाच ना मला कळतं आहे की काहीतरी टेन्शन आहे तुला, पण कसलं टेन्शन आहे आत्ता कळलं. मग आता तेव्हाच ना विश्वा विचार करतो की काय काय ऐकलं असेल, काय नाही, असे विचार ना त्याच्या मनामध्ये येऊ लागतात. त्यामुळे तो थोडा आता दचकलेला असतो. तेव्हाच त्याला आता ती म्हणत असते की काय झालं आहे रे, काय झालं आहे, तू काही लपवतो आहेस का माझ्यापासून. तेव्हाच तो म्हणत असतो की नाही, काहीच नाही लपवते मी तुझ्यापासनं. मग आता मला कळलं आहे तू लपवत असलेली गोष्ट, तुला काय वाटलं मला कळणार नाही का, मला कळली हां. मग आता मला ही गोष्ट कळली की तुला कामाचा लोड आहे, पण या सगळ्यामध्ये तू किती काळजी घेतोस रे तुझ्या बाबांची. म्हणजे त्यांना एवढं टेन्शन असतानासुद्धा तू तुझं टेन्शन जास्त त्यांना देत नाही आहेस. पण तुझं टेन्शन आहे तर तू मला सांगायचं ना. मला तुझ्या वागण्याकडे, तुझ्या बोलण्याकडे बघून कळत होतं की तू काहीतरी टेन्शनमध्ये आहेस, पण सांगत नव्हतास. इथे आता विश्वाला थोडं हलकं वाटतं की काही झालं तरी नशीब हे सगळं बोलणं आपलं ऐकलं नाही आहे, नाहीतर काय झालं असतं हा विचारच तो आता करत असतो. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की लक्ष्मी त्याला बोलत असते की तुला कधीही काही गरज लागली ना तर तू बिनधास्तपणे ना मला सांगत जा, बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही, कळलं का, असंही आता ती त्याला बोलत असते. तेव्हाच तो विचार करतो पण कसं करू. इकडे आता लक्ष्मी म्हणत असते की बघ, मी या सगळ्या गोष्टींशी दादाशी पण बोलून घेणार आहे. दादाला मी ह्या सगळ्या गोष्टी एकदा सांगणारच आहे, असंही आता बोललं जातं. मग आता पुन्हा कधी फोन आला ना तर मला दे. मग तो विचार करतो की आता फोन येईल तर ठीक आहे, पण तरीसुद्धा आता
आता मी काय करू असा विचार ना आता मनामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो. कारण त्याला आता कळत असतं की काही झालं तरीसुद्धा ना आता ह्या सगळ्या काही गोष्टी ना समजतील आणि ज्या की समजायला नाही द्यायच्या होत्या. म्हणूनच मग आता विचार येत होता की करायचं काय. आत्याने जर फोन केला बाबांना तर आपण संपलोच, असंही आता तो मनामध्ये विचार करत असतो. पण नंतर तो आता लक्ष्मीला समजावतो आणि म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा आता बाबांना कॉल करू नकोस तू. तुला तर माहिती आहेत ना बाबा किती बिझी आहेत ते. मग आता तू फोन करायला गेलीस तर पुन्हा प्रॉब्लेम. त्यापेक्षा नको फोन करूस, असंही आता म्हटलेलं असतं. मग कसाबसं त्यांनी मार्ग काढलेला असतो. तेच आता बाहेर ना सगळ्यांची तयारी झालेली असते. बाहेर जशी सगळ्यांची तयारी होते तसं आता मेहंदी काढायला जानूला बसवलं जातं. जानूला जसं मेहंदी काढायला बसवलं जातं ना तसं आता म्हटलं जातं की चला आता आपण मेहंदीचा कार्यक्रम करून घेऊया. मग तेव्हाच मेहंदीच्या कार्यक्रमात त्यांची आता मजा सुरू असते. घर हे पूर्ण आनंदाने भरलेलं असतं. आता जानूच्या हातावर ऑलरेडी एका हातामध्ये मेहंदी असते. मग आता तशीच मेहंदी दुसऱ्या हातावर सुद्धा काढायची, असं काहीसं त्यांचं सुरू असतं. मग आता ही मेहंदी खूपच सुंदर काढली आहे. मग आता ही मेहंदी कोणी काढली आहे, म्हणजे मैत्रिणीने वगैरे का? तेव्हा जानू म्हणते तसंच समजलं तरी हरकत नाही, मैत्रिणीनेच काढली आहे असं समजा. असं बोलून मग आता ती तिचा दुसरा हात देत असते. पण आता दुसऱ्या हातावर मेहंदी जी आहे ती काढण्याआधीच ना मग ती आता विचार करते की मेहंदी काढायला ना आपण ना एकदा का होईना सांगूयाच आता या विश्वाला. तेच दुसरीकडे आता सिद्धू बाहेर उभा असतो. सिद्धू बाहेर जसा उभा असतो ना तेव्हा आता सिद्धूला विचारलं जातं की काय तुम्ही इथे काय करताय. तेव्हाच ना तो म्हणत असतो की काही नाही. का? अगं ती काय ना आतमध्ये रमा आहे आणि ती फोनवर बोलते, तोपर्यंत मी बाहेर थांबलो आहे. काय? ती फोनवर बोलते आणि तुम्ही बाहेर थांबलात कशासाठी? आणि तुम्ही तिला मोबाईल दिला आहे का? का म्हणून दिला आहे मोबाईल? तिला मी मोबाईल वगैरे देत नाही आणि तुम्ही का म्हणून दिला आहे? तुम्हाला कळत नाही का नाही द्यायचा करून ते? मग आता तो म्हणत असतो की अगं असू दे ना, थोडा वेळच तिने मोबाईल घेतला आहे आणि तिला काहीतरी प्रोजेक्ट संदर्भात ना तिच्या मित्रासोबत बोलायचं होतं, म्हणूनच ती मला बोलली की मोबाईल दे करून, म्हणून मी तिला. अगं मुलांना अभ्यासाचं पण काही असतंच की, मग कशाला एवढी चिडचिड करतेस. पण तेव्हाच ना इथे मात्र दार वाजवलं जात असतं. तेव्हाच दार जशी भावना वाजवते तसंही ते लगेच रमा त्या फ्रेंडला सांगते चल चल मी फोन ठेवते, माझी मम्मा ना बाहेर थांबली आहे, नाहीतर ती ओरडेल मला. असं बोलून तिने आता कसाबसा फोन ठेवायचं ठरवलेलं होतं. तेच आता जशी आता ती फोन ठेवते तसं मात्र आता इकडे ना भावना आणि सिद्धूशी भांडणं होत असतात. सिद्धू आता भावनाला समजावत असतो आणि सिद्धू भावनाला सांगत असतो की तू कशाला एवढा लोड घेतेस, कशाला एवढी काळजी करतेस, नको करू काळजी. तुला माहिती आहे का, अगं मुलं जी आहे ती तशीच असतात, पण नाही एवढा विचार करायचा. काय आहे ना तिला अर्जंटमध्ये मोबाईल हवा होता, सो तिने मागितला आणि म्हणून मी तिला दिला, त्यात काय एवढं. असंही बोलून तो आता तिला शांत करत असतो. तोपर्यंत रमा बाहेर आलेली असते. रमा जशी बाहेर येते तसं आता भावना तिच्यावर वैतागते. काय गं दार लावून घेतलायस आणि मोबाईलवर फोनवर बोलत बसलीस, काय चाललं आहे तुझं? तुला माहिती आहे ना तुझा मोबाईलचा वार कधी असतो ते? हो. ती आता शांत असते मान खाली घालून. कारण आहे ना मोबाईलचा वार एक फिक्स ठरलेला असतो आणि तो वार असतो फक्त आठवड्यातनं एकदाच, आणि काल तिचा तो वार झालेला होता आणि तरीसुद्धा आज तिने परत मोबाईल घेतला आहे, म्हणूनच भावना जशी वैतागलेली असते. तर इकडे मात्र रमा आता सॉरी वगैरे बोलत असते. रमाने सॉरी बोलूनही भावना आता तापलेली असते. भावनाला ह्या गोष्टी आवडत नसतात, त्यामुळे भावना ना आता संतापते आणि भावना बोलत असते की तुझी हिंमत कशी झाली पण मोबाईल घ्यायची, आणि घेतलास तो घेतलंयस आणि वर तू तुझ्या बाबाला बाहेर ठेवलंयस. हां, फोनवर बोलायचंच होतं तर तू तुझ्या बाबांना आतमध्ये घेऊन हे करायचं होतंस ना, का बाहेर ठेवलंस? मग तरीसुद्धा ती सॉरीच बोलत असते. तिचं आता एकावर एक सॉरी सॉरी चालूच असतं. तिचं आता सॉरी बोलणं असतं तर इकडे सिद्धू म्हणत असतो की अगं राहू दे ना, बाय आहे आपली मुलगी आहे, जरा वेळ का होईना घेतलं तर काय जातं आहे, आणि मला नाही वाटत काही, देऊ दे ना. मग तेव्हाच ना दुसरीकडे भावना वैतागते. भावना म्हणत असते की तुम्ही काय वाईट सवयी लावताय का त्यांना? अहो एवढे दिवस त्या माझ्याकडे होत्या, मी त्यांना सांभाळायला आहे, आणि तुम्ही मला नाही माहिती हो, गेली 7 वर्ष मी मुलींना
माझ्या पद्धतीने सांभाळलं आहे आणि आता तुम्ही वेगवेगळे नियम लावताय, त्यामुळे मग मुली ऐकणार आहेत का? नंतर नाही ऐकणार आणि त्यांचे लाड ना मला नाही आवडत. कारण मुलींना माहीत नाही आहे तुम्हाला आजकाल काय काय बघायला भेटते. मोबाईल घेतला की काही बघत असतात आणि कशाच्याही आहारी जातात. त्यापेक्षा त्यांना न दिलेलं बरं. आणि प्लीज तुम्ही तर काहीच बोलूच नका ह्यांच्या बाबतीत, कारण आतापर्यंत ह्यांना मी घडवलं आहे आणि आता तुम्ही येऊन त्या मुलींना असं बोलून ती मध्येच थांबते. मग सिद्धूला कळतं हिला म्हणायचं काय आहे, तर आता मी येऊन मुलींना बिघडवतोय असं काहीसं हिला म्हणायचं आहे. म्हणूनच मग आता तो सुद्धा मध्येच शांत बसतो, तो काहीच बोलत नाही. पण आता दुसरीकडे जी आहे ना, ती आता जानू आपल्या आरवसोबत बसलेली असते. जानू आता म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा आता इकडे जानू जी आहे ती ठरवते की आपल्या हातावर मेहंदी काढून घ्यायची ती विश्वाकडनं. मग आता ती म्हणते की मला ना विश्वा नेहमी म्हणत असतो की तुझ्यासाठी ना मी काही करायला तयार आहे. आता मलासुद्धा बघायचं आहे की विश्वा माझ्यासाठी काय काय करतोय ते, असंही आता ती म्हणत असते. तेच आता लक्ष्मी म्हणत असते की आता तू काय सांगतेस त्याला करायला. तर विश्वाला ती आता म्हणत असते की माझ्या हातावर ना मेहंदी काढून हवी आहे. मग आता तू काढून देशील ना माझ्या हातावर मेहंदी? मग हो हो, का नाही, देईन ना काढून. मग आता अरे कशाला कशाला त्या बिचाऱ्याला त्रास देतेस, नको देऊ गं, करे तू कशाला त्याला हे. पण अगं आत्या, त्यांना काय वाटते मी काही कमी आहे का? मी काही कमी नाही आहे हां, मी पण माझं बरोबर करू शकतो, तू काळजी करू नकोस, मी आहे बरोबर. असं बोलून तो आता म्हणत असतो की आता ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना मी करून दाखवतोच, तेव्हाच ह्यांना समजेल. असं बोलून तो जानूच्या बाजूला येऊन बसत असतो. जानूच्या बाजूला जसं तो आता येऊन बसत असतो ना, तसं मात्र आता सगळ्यांनाच विचार येतो की बापरे, सगळीजणं विचार करतात की हे काय. मग आता विश्वाने तर ते चॅलेंज स्वीकारलेलं असतं. विश्वा जसं चॅलेंज स्वीकारतो तसं आता तो जानूच्या बाजूला बसतो. आता बाकी सगळ्याच बायकांना जानूकडे आणि त्याचसोबत विश्वाकडे बघत असतात. तर विश्वा आता म्हणत असतो की तुम्ही काही सगळेजण आमच्याकडे आता असं बघतच राहणार आहे का? तुम्ही जर असं बघत राहिलात ना तर मला काही सुधारणार नाही, हे सुद्धा आता त्याने सांगितलेलं असतं. आणि मग काय, त्याने आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्याबरोबर इकडे मात्र आता एक दुसऱ्यांकडे त्यांचं बघणं बोलणं सुरू असतं. मग तोपर्यंत आता त्याने एक आयडिया केलेली असते. त्याने एक आयडिया करून ना सगळ्यांनाच आता कामाला बसवलेलं असतं. म्हणजेच तो आता म्हणत असतो की मी एकटाच नाही, आपण सगळीजणं मिळून ना आता आपापल्या बायकांच्या हातावर मेहंदी काढूया. मग ही कल्पना बाकी इतर बायकांना तर आवडते. मग बरोबर आहे, लक्ष्मीसुद्धा बोलते की विश्वास एकटा कशाला, या या तुम्ही सगळीजणं या. हरीशलासुद्धा सिंचना बोलवून घेते आणि सिंचना हरीशला सांगत असते की ये ना, काय झालं, आता तरी ये आणि माझ्या हाताला मेहंदीच काढून दाखव, असंही आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच गुपचूपपणे येऊन बसावं लागतं. बँकी हा आता आरतीच्या बाजूला, तर दुसरीकडे मात्र आता हा जो हरीश आहे तो सिंचनाच्या बाजूला. मग आता त्यांना एकत्र बसून हातावर मेहंदी काढावीच लागणार असते, दुसरा पर्यायच नसतो. आता मग मेहंदी वगैरे काढायचं ठरतं आणि मग आता प्रत्येक जणांच्या हातावर काही ना काही काढायचं ठरतं. आणि तेव्हा जानू आता म्हणत असते की दाखव, आता तर तू दाखवच, तू काय काय करू शकतोय ते. मग आता दाखवायला सांगितलं जातं. मग काय पर्याय नसतो ना आता काही करण्यावाचून. मग आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कराव्याच लागतात. आणि मग तो बसतो आणि मग काय, इथे आता एक एक गोष्टीला होते सुरुवात. मग इकडे संतोष काही ऐकत नसतो. संतोष ऐकत नसल्यामुळे ना आता टेन्शन येतं वरदला. वरद म्हणत असतो की बाबा तुम्हाला काही वेगळं सांगायला लागणार आहे का, जा ना, बसा ना आईच्या बाजूला, तुम्ही असे काय करताय. असं बोलून तो आता तिला बसायला सांगत असतो. मग त्यावर आता मला काही मेहंदी वगैरे काढता येत नाही असं संतोष म्हणतो. पण त्यातच ना एक आयडिया दिलेली असते. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, तुम्ही ना आता तुमच्या बायकांच्या हातावर आहे ना मेहंदी काढताय ना, तर स्वतःचं नाव त्यांच्या हातावर काढा, म्हणजे तुमच्या बायकाही खुश, सगळंच खुश. काय वाटतंय मग? हो हो, आवडेल. मग आता तो सुद्धा सगळं काही सोडून ना पहिल्यांदा मेहंदी काढायला येऊन बसतो. इकडे आता रेणुकाला नेहमीप्रमाणे छळायचं काम मात्र सुरू असतं या मोठ्या आईचं. ही मोठी आई आता म्हणत असते की काय,
तुम्हाला तर आता असं वाटत असेल की तुमचा मुलगा आलाय तर तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टींवर हक्क गाजवायला बघत असाल, पण एक लक्षात ठेवा, तुमचा मुलगा आलाय ना म्हणून जास्त ओसंडून व्हायची गरज नाही आहे. आम्ही आहोत ना, आम्ही या घरचा कारभार सांभाळतोय. आणि तसंही संपतरावांनी तुम्हाला कधी आपलं मानलंच नाही. जर तुला मानलं असतं ना तर ते माझ्याकडे आलेच नसते. पहिली ना मी आहे आणि मग नंतर तू दुसरी. तुला जास्त महत्त्व दिलं नाही म्हणून तू आता पाठी. आणि त्यांनी जाताना माझ्या नावावर तर अर्धी प्रॉपर्टी केली आहे. त्यामुळेच तर ना, मी काही झालं तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते इथून सोडून काही जाणार नाही आहे, कळलं का? असंही आता रागारागात म्हटलं जात असतं. रेणुका बिचारी हे सगळं ऐकून ना खूप जास्त अशी रडत असते. तिला आता पर्यायच नसतो ना रडण्यावाचून, कारण तिला आतापर्यंत खूप काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सहन कराव्या लागत असतात. इकडे आता सिंचना त्याचसोबत सगळीजणं बसलेली असतात. त्याच वेळेला लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं आणि लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये आता पाणी आल्याबरोबर ना आता लक्ष्मीसुद्धा विचार करते की हे सगळं बघायला श्रीनिवास असायला हवे होते. श्रीनिवास असले असते ना तर सगळ्या काही गोष्टी कशा छान झाल्या असत्या, असाही विचार ना आता ती करत असते. कारण आता तिला असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये श्रीनिवास असले असते तर श्रीनिवासांनी या सगळ्या गोष्टी सावरून घेतल्या असत्या. हे असं भरलेलं घरच आवडायचं, असंही आता ती म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता प्रत्येकजण आपापल्या हातांवर म्हणजे आपल्या बायकांच्या हातांवर मेहंदी काढून देत असतं. बायकांच्या हातावर जेव्हा आता मेहंदी वगैरे काढून दिली जात असते ना तेव्हा इकडे जानू जी आहे ती म्हणत असते की माझा हात तर बाबा छानच रंगवला आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्याने. मग आता एवढं केलंय तरी काय गं, तुझ्या हातावर दाखव बघू. आणि असं बोलून मग आता तिला आता हात वगैरे दाखवायला सांगितलेला असतो. जसं आता तिचा हात बघितला जातो ना तसं तिच्या हातावर ना खूप सुंदर अशी मेहंदी म्हणजेच त्यांचा आता जो हॅशटॅग आहे ना तो हॅशटॅग आता त्याने काढलेला असतो. हॅशटॅग जसा आता तो काढतो तसं मात्र आता एकदमच सगळ्यांनाच आवडतं. आणि मग काय, विश्वजा हा हॅशटॅग त्यांचा आता नवीन असतो. विश्वजा हा हॅशटॅग बघितल्यानंतर वाव, वीणा तर आता कौतुकच करते. वीणा म्हणत असते की कमाल झाली हां तुमच्या सगळ्यांची, म्हणजे प्रत्येकाने आता छान छान मेहंदी काढलेली आहे. हरीशने सुद्धा आता सिंचनाच्या हातावर छान असं नावही काम काढून घेतलेलं असतं. आणि मग काय, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बघूनच ना जानूलाही बरं वाटतं. दुसरीकडे आता सिद्धू आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की आता ही मला बोलायला येणार, मला ती आता सांगायला येणार जे काही झालं त्याबद्दल ती आता माझी माफी वगैरे मागणार. पण तरीसुद्धा ना आता त्याला तिचं काही ऐकायचं नसतं, कारण तिने ना याआधी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या ऐकून घेतलेल्या असतात. म्हणूनच मग आता त्याला असं वाटत असतं की आता ही माझ्याशी बोलायला येणार, मग मला सांगणार की हे असं नाही आहे, हे तसं आहे, मग तरीसुद्धा मी हिचं ऐकणार नाही आहे, हे मात्र आता त्याने ठरवून ठेवलेलं असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी तो ठरवून ठेवतो ना तसं आता इथे ती बोलायला जरी आली तर आपण आता तिच्याशी बोलायचं नाही हे तर आता ठरतं. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भावना बोलायला येते, पण आता तू मला काहीच सांगू नकोस, काही समजवूसुद्धा नकोस. तू जशी म्हणतेस ना तसं आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होऊ देत. सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या तुझ्या मर्जीप्रमाणे होऊ दे. आता मी तुला काहीही बोलणार नाही, असं सुद्धा आता त्याचं ठरलेलं असतं. पण आता इथे भावना त्याला समजवत असते, तुम्ही काहीतरी चुकीचा विचार करताय, नका ना असा चुकीचा विचार करू, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. पण सिद्धूला असं वाटत असतं की माझ्यामुळे मुली बिघडतील असं हिचं म्हणणं आहे. त्यापेक्षा आपण जरा कमीच हे केलेलं बरं, कारण इतके दिवस तो नव्हता आणि तिच्या तालमीत मुली मोठ्या झालेल्या होत्या आणि म्हणूनच मग असं आता वाटत होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावना समजूनही आता सिद्धूला ऐकून घ्यायचं नसतं. तर आता नेमकं ह्यांचं काय होतंय काय नाही काहीच समजत नाही आहे. तर येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला तर मिळणारच आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्कीच करा.